महाराष्ट्रात शिक्षक होण्याचं स्वप्न पाहताय? मग तुमच्यासाठी 2026 ची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट ही एक खूप मोठी संधी आहे. चला तर मग या परीक्षेबद्दल सगळं काही अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेऊया. जर तुमची इच्छा असेल महाराष्ट्रातल्या मुलामुलींचं भविष्य घडवण्याची, तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे. चला या प्रवासाची सुरुवात कशी करायची आहे ते पाहूया. आणि ही आहे आजची सर्वात महत्त्वाची बातमी. महाटेट 2026 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी अजिबात हातातून जाऊ देऊ नका. ओके, तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की ही परीक्षा नेमकी का महत्त्वाची आहे आणि तिचा खरा उद्देश काय आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर महाराष्ट्रात सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा म्हणजे एक प्रवेशद्वार आहे. ही परीक्षा पास केल्याशिवाय तुम्हाला शिक्षक होता येणार नाही, म्हणूनच ती इतकी महत्त्वाची आहे. आता कोणतीही गोष्ट करायची असेल तर वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं, नाही का? चला तर मग या परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा लगेच आपल्या कॅलेंडरमध्ये नोंदवून घेऊया. बघा, या 3 तारखा तर अजिबात विसरू नका. अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 16 एप्रिल. त्यानंतर 9 जून ते 21 जून दरम्यान परीक्षेचं प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येईल. आणि मग परीक्षेचा मुख्य दिवस आहे 21 जून. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आजच्या डिजिटल युगातही ही परीक्षा ऑनलाईन नाहीये. ती पारंपरिक पद्धतीने म्हणजे पेन आणि पेपर वापरूनच होणार आहे. त्यामुळे तयारीसुद्धा त्याच हिशोबाने करायला हवी. बरं, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपण या परीक्षेसाठी पात्र आहोत की नाही हे तपासून घेणं. चला बघूया यासाठी काय काय अटी आहेत. इथे बघा, दोन्ही पेपर्ससाठी वेगवेगळे नियम आहेत. पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वी साठी शिकवायचं असेल तर किमान 50% गुणांसह 12वी पास असणं आणि सोबत DTED सारखी शिक्षण पात्रता असणं गरजेचं आहे. आणि पेपर 2 जो 6वी ते 8वी साठी आहे, त्यासाठी तुमच्याकडे BEd पदवी असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या पात्रतेनुसार योग्य पेपर निवडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ही एक खूपच दिलासा देणारी बातमी आहे. या परीक्षेला बसण्यासाठी वयाची कोणतीही अट नाहीये. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात येण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी हे दार नेहमीच उघडं आहे. ठीक आहे, तर आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहूया. ही प्रक्रिया खरं तर अगदी सोपी आहे. आपण ती टप्प्याटप्प्याने समजून घेऊ म्हणजे काहीच अडचण येणार नाही. बघा, या 8 सोप्या पायऱ्या आहेत. फक्त या क्रमाने सगळं करत जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7वी पायरी. अर्ज फायनल सबमिट करण्याआधी भरलेली सगळी माहिती पुन्हा एकदा नीट तपासा. आणि हो, 8वी पायरी म्हणजे कन्फर्मेशन पेज डाउनलोड करायला अजिबात विसरू नका. आता तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय ना, ते आहे अधिकृत सूचनापत्र. अर्ज भरताना काहीही शंका आली तर याच पत्राचा संदर्भ घ्या, कारण सर्व अधिकृत नियम आणि सविस्तर माहिती तुम्हाला इथेच मिळेल. आणि पुन्हा एकदा सांगतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. अर्ज यशस्वीरित्या भरून झाल्यावर जे कन्फर्मेशन पेज येईल ते नक्की डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा, कारण तोच तुमच्या अर्जाचा एकमेव पुरावा आहे. चला आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया, म्हणजे अर्ज करण्यासाठी शुल्क किती लागेल. कारण शुल्काची रचना समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर फी जी आहे ती उमेदवाराच्या श्रेणीनुसार आणि निवडलेल्या पेपरच्या संख्येनुसार बदलते. जसं की SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क कमी आहे. आणि जर तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असतील तर तुम्हाला शुल्कात चांगली सवलतही मिळते. या संपूर्ण प्रक्रियेतून 3 गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत. 1. वेळेवर अर्ज करा. 2. माहितीची अचूकता तपासा. आणि 3. अर्ज केल्याचा पुरावा म्हणजे कन्फर्मेशन पेज जपून ठेवा. या 3 गोष्टी यशस्वी अर्जाची गुरुकिल्ली आहेत. हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची एक मोठी संधी समोर आहे. मग योग्य तयारी करा, वेळेवर अर्ज करा आणि शिक्षक बनण्याच्या या प्रवासाला सुरुवात करा. तर मग सांगा, आपण तयार आहात का?